आणि यानंतर बातमी नाट्य संमेलनाची। पुण्यामध्ये होत असलेल्या 100व्या नाट्य संमेलन उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरनं राजकारण रंगतंय। नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण शरद पवार आणि अजित पवार या दोघांना सुद्धा दिलं गेलेलं होतं। दोघांचं नाव सुद्धा निमंत्रण पत्रिकेवरती आहे। मात्र उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेबाबत आपल्याला काहीच माहिती नाही। कुणीही निमंत्रण पत्रिकेवरती आपलं नाव टाकतं असं अजित पवार म्हणाले। निमंत्रणावरनं या सोहळ्याच्या आयोजकांना विचारलं असता उदय सामंत यांच्यासोबत जाऊन अजित पवारांना हे निमंत्रण दिल्याचं आयोजकांनी सांगितलंय। त्यामुळे अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र येण्याचं टाळतायत का असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। पुण्यामध्ये नाट्य संमेलन होतंय। 100व्या नाट्य संमेलनात संध्याकाळी 5 वाजता मुख्य कार्यक्रम संपन्न होईल। शरद पवार अजित पवार दोघांची नावं कार्यक्रम पत्रिकेमध्ये असल्यामुळे हे दोघंही जण आज एकाच व्यासपीठावर किंवा कार्यक्रमात एकत्र येणार का याची चर्चा रंगली। अजित पवारांना जेव्हा सकाळी या निमंत्रणाबद्दल विचारलं किंवा उपस्थितीबद्दल छेडलं असता कुणीही कार्यक्रम पत्रिकेवरती आपलं नाव छापतं, या कार्यक्रमाबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं। परंतु यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपण वैयक्तिकरित्या जाऊन स्वतः अजित पवारांना उदय सामंतांच्या उपस्थितीत हे निमंत्रण दिल्याची स्पष्टोक्ती दिली आहे। या सगळ्या निमंत्रणाच्या संदर्भात अजित पवार आणि नाट्य संमेलनाचे आयोजक दोघांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया। उद्घाटन नाही, पडद्याचा काहीतरी कार्यक्रम आहे। नाही माझी नावं कुठेही टाकतात, त्याला काय। अजितदादांनी म्हटलंय की त्यांना या संध्याकाळच्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही 5 वाजताच्या आहे। तुमच्याकडून आमंत्रण आहे, मी स्वतः दिलेलं आहे, आमंत्रण दिलंय। पवार साहेबांनाही दिलेलं आहे। उदय सामंत सर बोललेत, प्रशांत दामले सर पण बोललेत आणि आपण पाहिलं सांगलीमध्ये मुहूर्तमेढ झाले त्यावेळेस खाडे सर तिथले पालकमंत्री ते उपस्थित होते। पुण्याचे पालकमंत्री आज असणारच आहेत। अजितदादांना पर्सनली भेटून आमंत्रण दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।